आणि त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत आणि आपले सर्व हितचिंतक आबा असतील, वाघसाहेब असतील, हे वाघ अजून मी तुम्हाला ओळखत नाही तर नावं माहिती नाहीत, पण आपल्या पाठीशी कोण आहे हे मला माहिती आहे. हितापे दादा असतील, नाना असतील, गायकवाड असतील, खूप जण आपल्या पाठीशी आहेत. आणि पाचवड शाखा जी आहे ती आपली एक जीवाभावाची आणि अण्णांनी पाहिलेली शाखा आहे. अण्णांच्या स्वप्नातली शाखा ती तिथं 2 शाखा झाल्या वाईमध्ये, यशवंतनगर आणि आपली मुख्य शाखा. त्यांच्यानंतर अण्णांच्या स्वप्नातली अण्णांच्या हस्ते उद्घाटन झालेली ही शाखा, त्याचा आज आपला वर्धापन दिन आहे. त्या निमित्तानं आपण सर्व आपल्या उत्कर्ष पतसंस्थेचे कर्मचारी, आपले ग्राहक यांना मी शुभेच्छा देते. अण्णांनी खूप मोठं काम केलं, म्हणजे आर्थिक संस्था असतील म्हणा किंवा सामाजिक काम केलं. ते राजकारणही त्यांनी केलं. ते उपनगराध्यक्ष होते, त्यांना खेळाची आवड होते, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं बघितलं जायचं. आणि त्याचबरोबर हे सगळं काम करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कालावधीमध्ये ज्वलंत प्रश्न कुठले आहेत हे त्याचा अभ्यास करायचे आणि त्या कामासाठी ते पुढं व्हायचे. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे आपलं आत्ताचं हे पर्यावरण. आपण म्हणतो आपण खूप प्रगती केली, एवढी प्रगती करत असताना आपण म्हणतो ना की सर सलामत तो पगडी 50, सगळं करतोय आपण, पण आपल्या जर तब्येतीनं आरोग्य आपलं चांगलं नसेल तर ह्या करण्याला काहीच अर्थ नाही. तर अण्णा असल्यापासून त्यांनी स्वतःच्या लहानपणापासून नंतर तरुणपणात सगळं सामाजिक कार्य करताना प्राधान्यानं एक काम कुठलं केलं असेल तर वृक्ष लागवड. प्रत्येक वेळी ते वृक्ष लागवड करायचे, स्वतःच्या वाढदिवसाला पण ते वृक्ष लागवड करायचे आणि तेच काम आम्ही हे इथून पुढं चालू ठेवलेलं आहे. पण असं वाटतं की हां, आज पाचवड शाखेचं वर्धापन आहे, तिथे 4 वृक्ष लावले, एवढ्याने आपल्याला आता थांबायचं नाही. तर उत्कर्ष पतसंस्थेने एक ध्यास घेतला आहे वृक्ष लागवडीचा. आजच्या दिवसापासून, दरवर्षी तर आपण करतोच, आजच्या दिवसापासून जास्तीत जास्त वृक्ष आपल्या परिसरात आपण लावायचे आहेत. इतके दिवस आपण बाहेरच्या परिसरात लावत होतो, कुठं डोंगरावर मोकळ्या जागांमध्ये, पण आम्ही आज वृक्ष लागवडीचा एक पहिलं चळवळीचं जो उद्घाटन केलं, नगराध्यक्ष अमित सावंत यांच्या हस्ते आमच्या दारामध्ये एक झाड लावलं की इकडं तिकडं आपण सगळीकडं ना आपलं गावच आपण वृक्ष झालेलं आहे, सगळं सिमेंटने भरलेलं आहे, हिरवळ गेलेली आहे, वारं सावली थंडावा सगळा गेला आहे. तर गावात का नाही आपण वृक्ष लावायचे, त्या पद्धतीनं आम्ही ती चळवळ चालू केलेली आहे आणि ती आम्ही जास्तीत जास्त वृक्ष लावणार आहे आणि त्याची पूर्तता करणार आहोत. त्याच पद्धतीनं तुम्हाला हे आव्हान आहे सगळ्यांना की तुम्ही करतच असाल ते काम, पण तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त वृक्ष लावावेत आणि या चळवळीला आम्हाला हातभार म्हणण्यापेक्षा निसर्गाला हातभार लावावा. आणि तुम्ही सगळे सुज्ञ आहात. या वृक्ष लागवडीचं महत्त्व मी आता काही तुम्हाला सांगत नाही, फक्त मी लहान मुलांना तेवढं सांगू इच्छिते की ह्या मुलांनी परीक्षेत भरपूर मार्क मिळवले, सगळं करताय, अभ्यास करताय, पण तुमचं अभ्यास करताना तुमचं मानसिक संतुलन आणि तुमचं आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे. त्या लहान मुलांवर पण तुम्ही ते संस्कार टाकावेत, मुलांनाही वृक्ष लावावेत आणि मग पुढची प्रगती करावी. असे मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. या उत्कर्ष संस्थेचे संस्थापक, या संस्थेचा वर्धापन दिन आणि त्यांचा जन्मदिन असा दुहेरी संगम साधून या संस्थेने आज हा जो कार्यक्रम घेतला आणि त्याची बेसिक थीम वृक्षारोपण ठेवली, वृक्षवरली आम्हा सोयरी. अतिशय छान असा उपक्रम त्याने राबवला. ज्याप्रमाणे ही संस्था ठेवीदारांचंही जपते, त्याचप्रमाणे कर्जदारांनासुद्धा मार्गदर्शन करते आणि वाई तालुक्यामध्ये एक अतिशय नावाजलेली आणि नामांकित अशी संस्था नावारूपाला आलेली आहे. आणि या संस्थेवरती मॅडम ठेवीदारांचं तर भरपूर प्रेम आहेच, त्याचबरोबर तुमची 97% काहीतरी वसुली आहे असं मी परवाच आलो होतो इथं शाखेमध्ये, तेव्हा मला समजलं. तेव्हा दोन्ही प्रकारचे हितचिंतक तुमच्याबरोबर असल्याकारणाने भविष्यामध्ये आपल्याला फार मोठं कार्य करण्यासाठी फार मोठी संधी आहे. तेव्हा मी आजच्या दिनी सर्व संचालक बॉडीला, सर्व हितचिंतकाला, सर्व कर्जदार, त्याप्रमाणे ठेवीदार यांना शुभेच्छा देतो. आणि मॅडमने जे संकल्पना मांडली की वृक्षारोपणाची, तर मी तुम्हाला एक सजेशन देऊ शकलो असतो खरं की गावोगावी वृक्षारोपण तुम्ही द्याच कराच, पण जे लोक तुमच्या
कार्यक्रमाला इथं प्रत्येक वर्षी उपस्थित असतात, त्यांना जर तुम्ही एक वृक्षारोपणाचं एक जर झाड दिलं असतं तर त्यांनी त्यांच्या घराच्या परिसरामध्ये लावलं असतं आणि कायम त्यांना आठवण राहिली असती की आपण अण्णांच्या स्मृतीच्या दिवशी आपल्याला हे वृक्ष मिळाला होता आणि आपण तो जोपासतोय. यावर्षी नाही, पुढच्या वर्षीपासून अशी एक चांगली संकल्पना निर्माण करा. यावर्षी मी माझ्या वतीने 100 झाडं रोपं अरे वा, मी तुम्हाला धन्यवाद. देतो. 11 वर्षाचा काळ लोटला. खरोखर घेण्यासारखं आहे की जीवनामध्ये अनेक फुले फुलती फुलोनी या सुकून जाती, कोण त्यांची गणती महती, गजेंद्रशुंडी नेव पिटिले, श्रीहरीसाठी मेले, कमळ फुल ते अमर ठेले. क्वचित माणसं जन्माला येतात आणि आपल्या काही जीवनाचा ठसा उमटवून जातात. त्यातीलच एक आपले अण्णा होते. विचार करण्याची गोष्ट आहे की अण्णांनी आज काय जर केलं तर गोर गरिबांच्यासाठी त्यांचं आयुष्य चांगलं जावं, त्यांना काहीतरी कुटुंबाच्या वतीनं आपला परिवार नीट सांभाळता यावा म्हणून त्यांनी या पतसंस्थेची स्थापना केली. खरोखरच असे काम क्वचितच लोक करतात. लोक अनेक येतात जातात, परंतु काय वस्तुस्थिती असते की नुसतं जीवन जगणं याला अर्थ नाही, ते कसं जगलं याला अर्थ आहे. नाहीतर चंदनाचं नावसुद्धा राहिलं नसतं. अशातली गोष्ट आहे. किती पिढ्या आल्या तरी आज अण्णांचं नाव कधीही मागं राहणार नाही, सततच ते नाव निघणार आहे. मी सांगतानाच सांगतो, तुम्ही कितीही अगदी ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला तुम्ही विचारा भारताचे 4थे आणि 5वे पंतप्रधान कोण होते सांगता येणार नाही. पण ही छोटी छोटी मुलं 4थीतली सुद्धा थोर समाजसेवक कोण तर बरोबर सांगणार बाबा आमटे, कर्मवीर भाऊराव पाटील, मदर तेरेसा यांची नावं कधी. त्यातच हे एक अण्णांचं नाव मिसळलेलं आहे बघा. ज्यांना ज्यांना माहीत आहे ते अण्णांचा आजही हे नाव लौकिक काढतात. म्हणूनच मी जास्त काही वेळ घेत नाही. आणि 11 वर्षे आज झाली, किती काळ सोसायट्यानं गेला. आणि या संस्थेमध्ये असं आहे की या संस्थेमध्ये कर्मचारी, ऑफिसर हे जे सगळे लोक आहेत हे एकोपा आहे. एकी ह्याची बळ जे म्हटलं जातं, या कार्यामध्ये सर्वांची एकी आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सर्व संचालक मंडळ एकीनं काम करत आहेत आणि त्यांच्या एकीला तडजोड कुठेही करता येणार नाही. त्या ज्या करतात ते सर्व संस्थेच्या हितासाठीच करतात. आणि आतापर्यंत त्यांनी संस्थेचंच स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून संस्थेचंच हित जपलेलं आहे. आणि म्हणून आज आपण त्यांचा या संस्थेचा 11वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. मला संयोजकांनी 2 शब्द व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ना वह्या वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो. आणखीन दिवसेंदिवस ही संख्या खूप वाढती आहे. म्हणजे आज वाईला 4 वाजता कार्यक्रम आहे. जवळजवळ 150 लोकांचे एंट्रीज. म्हणजे मुलं सुद्धा किती हुशार होत चालले बघा. अगदी पहिल्या वर्षी ना अगदी थोडी मुलं नंतर वाढत. म्हणजे मुलांनी सुद्धा आपल्या करिअरकडे, अभ्यासाकडे लक्ष देत चाललेले आहे. त्याचं अभिनंदन, पालकांचंही अभिनंदन. मुलांकडे एवढं तुम्ही छान लक्ष देताय आणि आम्हाला तेवढाच आनंद होतो या मुलांचा सत्कार करताना. तर सगळ्यांनाच एकत्र घेऊन आपण आता शाखा वाढल्यात ना, त्यामुळे असा कार्यक्रम करू शकत नाही. तर आपण आता प्रत्येक ठिकाणी बँच लेवलला हा कार्यक्रम घेत असतो. आणि मुलांना मुलं किती 10, 12, 15 असतील जास्तीत जास्त. तेच मी मुलांना सांगत असते, तुम्ही जो अभ्यास केला आहे, कष्ट केलेत अभ्यासासाठी, हा जो अभ्यास करताय फक्त मार्कापुरता न करता हे मार्क नंतर कसे उपयोगाला पडतील आणि आपल्या गावचं, आपल्या परिवाराचं, समाजाचं नाव कसं उंचावेल या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आई वडील ओरडतात म्हणून नुसतंच आपण अभ्यास करायचा आणि मार्क तर मिळवायलाच पाहिजे, कारण हे स्पर्धेचं युग आहे. तर मोठ्या लोकांचा सन्मान ठेवायचा, मोठ्या लोकांचं ऐकायचं, घरातलं एखादं काम करायचं, वृक्षारोपण जपायचं, झाडं लावायची आणि छान आपली वागणूक, बोलणं, चालणं हे आपण खूप छान पद्धतीनं ठेवायला पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. आणि तुमच्या पुढील कार्यासाठी मी अभ्यासासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आता नावाचं वाचन करेल आपला ओंकार वनास. विद्यार्थी संख्या बघता आपण प्रत्येक गेस्टला एक बक्षीस द्यायला आपण मी नाव टाकतो. पहिलं मी डॅडीवर साहेबांना बोलवतो. प्रसाद प्रशांत सुपेकर आला.
टाळ्या वाजून खरी सरांना मी विनंती करतो की पुढचं लक्ष देण्यासाठी. बाळासाहेब वाघांना मी विनंती करतो. माही महेंद्र गायकवाड. जय सिंह पवार. किरण बाबर साहेब. राजवीरा भानुदास. धनश्री योगेंद्र पवार. मुरलीधर बाबासाहेब. वरदराज दत्तात्रय गायकवाड. सोडा सोहम मदन पवार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.